श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर दर्श अमावस्या देखील आलेली आहे. तर या दिवशी शनी जयंतीनिमित्त आपल्याला शनी महाराजांची एक प्रभावी सेवा करायची आहे. त्याचबरोबर शनीच्या आवडीची एक वस्तू त्यांना अर्पण करायची आहे, ज्यामुळं तुमच्या पाठी जी काही साडेसाती आहे ती कमी होणार आहे आणि शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. साडेसाती नसेल तरी देखील हा उपाय करायचा आहे, ही प्रभावी सेवा करायची आहे, त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतील. तर जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे शनी जयंती. तुमचं जर कर्म चांगलं असेल ना तर कुठलाच देव तुमचं वाईट करत नाही, कुठलाच गुरु तुमचं वाईट करत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगले ठेवा. असं म्हटलं जातं की शनिदेव ही न्यायाची देवता आहे. ती शनिदेव ही शिस्तीची देखील देवता आहे. तुमचे कर्म जर चांगले असेल ना तर शनिदेव तुम्हाला भरभरून देतील. पण काही चुकलं, काही चुका तुमच्याकडून झाल्या ना तर त्याची शिक्षा देखील ते देत असतात. तुम्ही रोज चांगले कर्म केले ना तर शनी साडेसाती असो किंवा अजून काही असो तर शनी महाराज तुमच्यापर्यंत त्या अडचणी येऊ देखील देत नाहीत. तर उद्या शनी जयंतीनिमित्त कोणत्या सेवा करायच्या आहेत, काय उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील, त्यांची कृपा आपल्यावर राहील. त्या जाणून घेऊयात. तर उद्या शनी जयंतीबरोबरच या दिवशी दर्श अमावस्या देखील आलेली आहे. असंही शनी जयंती ही नेहमी अमावस्येलाच येत असते. तर काय करायचं आहे बघा. उद्या सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. बऱ्याच ठिकाणी महिलांना शनी मंदिरात प्रवेश नसतो किंवा महिला जात नाहीत. आता बघा, तुमच्या जवळपास शनी मंदिर असेल, असं कुठलंच गाव नाही की तिथे शनी मंदिर नाही. त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. अर्थात तुमच्याकडे जात असतील तर जा, नसेल तर काहीच हरकत नाही. तर आपण शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करत असतो, त्याप्रमाणे शनी जयंतीला देखील शनी महाराजांना तेल अर्पण करायचं आहे. आता बघा, त्यांच्या चरणावर किंवा मूर्तीवर तुम्ही तेल अर्पण केलं ना तरी चालणार आहे. आणि जर नसेल करून देत तर किमान तिथे दिवा असतो, समई लावलेली असते काहीतरी, नाही तर एक मातीची पंती घेऊन जा आणि त्यामध्ये तेल तुम्ही टाकून तो दिवा लावू शकता. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये, त्या पंतीमध्ये, त्या तेलात तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे किंवा अख्खे उडीद जे असतात ना काळे, ते देखील तुम्ही टाकू शकता. म्हणजेच अर्थात काय तर तुम्हाला या दिवशी दान करायचं आहे, तेल दान करायचं आहे. तेलासोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ, काळे उडीद देखील दान करायचे आहे. त्याचबरोबर दानाला या दिवशी अतिशय महत्त्व आहे. त्यामुळं साडेसाती असेल किंवा साडेसाती जरी नसेल ना तरी देखील तुम्ही हे दान करू शकता. तसंच दान करताना बघा, तुमचं सगळं काही सुरळीत चालू आहे, साडेसाती नाही तरी देखील तुम्ही उद्या शनी जयंतीनिमित्त काही ना काहीतरी दान करायचं आहे. अगदीच नाही ना तर एखाद्याला तुम्ही काहीही, अगदी केळी जरी दान केली तरी चालणार आहे. त्यातल्या तुम्ही तीळ दान करू शकता, आता छत्री दान करू शकता, चप्पल दान करू शकता. जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही दान करायचं आहे. फक्त दान करत असताना त्या व्यक्तीला, त्या समोरच्या व्यक्तीला त्याची खरंच त्या गोष्टीची गरज आहे का हे पहिलं समजून घ्या आणि मग त्याला दान करा. तर बघा, त्याचबरोबर तुम्हाला उद्या रुईच्या पानांची एक माळ ही शनिदेवांना अर्पण करायची आहे. त्यांच्या अतिशय आवडीची ही रुईच्या पानांची माळ आहे, ती आवर्जून उद्या अर्पण करा. त्याचबरोबर काहीही तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे अगदी साखर जरी दान केली ना तरी चालणार आहे. तुम्हाला जे शक्य होईल ते करा. आणि त्यानंतर मारुती रायांचं दर्शन देखील तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर शनीचं दर्शन घेऊन झाल्यावर शनी मंदिरात बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं एक वेळा किंवा जास्तीत जास्त किमान 11 वेळा तरी पठण करायचं आहे. आता बघा, 11 वेळा नाही शक्य झालं तर किमान 1 वेळा तरी हनुमान चालिसाचं पठण नक्की करा.
ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी तिथेच बसून शनी मंत्राचा ओम शनी शैनेश्वराय नमः, ओम शनी शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप नक्की करा. त्याचबरोबर शनी मंदिरात बसून शनी चालीसाचं पठण तुम्ही करू शकता, ते देखील करू शकता. तुम्ही मग ते 1 वेळा करा किंवा 11 वेळा करा, जेवढं तुम्हाला वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही करू शकता. त्यानंतर तिथेच बसून तुम्ही कालभैरवाष्टक देखील पठण करू शकता, शनी महात्म्याचं पठण करू शकता. ते केलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. किंवा पार अगदी काहीच नाही जमलं तरी देखील बघा, तुम्हाला उद्या ओम शनी शैनेश्वराय नमः या मंत्राचा जितका जमेल तितका जप नक्की करा. ही सेवा अजिबात करायला विसरू नका. शनी जयंती हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो. शनी उपासना ही बघा शनिवारी करायची असते, परंतु शनी जयंतीची सेवा केली ना तर त्याचा अनुभव हा नक्कीच येतो. अनेक लोक असे आहेत की दर शनिवारी शनी मंदिरात जातात, तिथे जाऊन शनी महाराजांना तेल अर्पण करत असतात, एक दिवा लावत असतात. काही कुटुंबातील अशाही काही व्यक्ती आहेत ना, त्या दर शनिवारी न चुकता शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेत असतात. त्याचबरोबर तिथे जाऊन शनी महाराजांना तेल अर्पण करत असतात, रुईची माळ अर्पण करत असतात. पण ज्यांना रोज शक्य होत नाही किंवा शनिवारी देखील जायला जमत नाही, त्यांनी उद्या शनी जयंतीनिमित्त किमान शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल आवर्जून अर्पण करायचं आहे आणि जितकी सेवा जमेल तितकी सेवा करायची आहे. आणि नाहीच जमलं तर ओम शनी शैनेश्वराय नमः या मंत्राचा जप नक्कीच करायचा आहे. त्यामुळं तुमच्यावर शनी महाराजांची कृपा राहणार आहे. तुमच्या पाठी जर 7.5 लागलेली असेल, 7.5चा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो देखील याने कमी होणार आहे. त्यामुळे उद्या शनी महाराजांची ही सेवा करायला अजिबात चुकवू नका. अनुभव नक्की घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.